ज्या 7 वाऱ्यावर एवढा माच करताना ती 7 वारा पद्धत छत्रपती शिवरायांची. जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुमच्या आणि माझ्या बापाची नावं 7 वाऱ्याला लागली नसती. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली. महिन्याच्या महिन्याला हातावर जी पगार पडते ना ती कृपा शिवरायांची. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. पाटील की देशमुखी देशपांडकी छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केली. काय मॅनेजमेंट होतं बघा. अशा राजाला प्रशिक्षण देणारी माय काय असं. सगळं पडीक पडलेलं पुणे राया रावानं गाढवाचा नांगर फिरवला आणि सांगितलं या मातीत जो कोणी शेतकरी पिकवल ना त्याच्या कुळाचा नाश होईल. अंधश्रद्धेनं भंगलेली माणसं स्वतःची माती पिकवत नव्हती. मासाहेबांना 4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि सांगितलं अरे जा नाही पिकवायचं तुम्हाला तर पिकवू नका. मी पिकवते ही माती. होऊ दे माझ्या कुळाचा नाश झाला तर. अरे माझ्या एकटीचं लेकरू मेलं तरी चालेल पण स्वराज्याचा दीप तेवढच राहिला पाहिजे. मासाहेबांनी हातात नांगर घेतला. त्याच राया रावाच्या मातीतनं सोन्याचा नांगर मासाहेबांनी शिवरायांना हाताला धरून फिरवला. काय आई असेल त्याला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिंताई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची चिंताई. आज पूजित महाराष्ट्र सारा. ज्यांनी आम्हाला सन्मानानं स्वाभिमानानं अधिकारानं जगायला शिकवलं. मुजरा मानाचा अखंडितपणे त्यांच्यासाठी मुजरा मानाचा महानाचा चीज जायला. मुजरा मानाचा क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंधर श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की. संभाजी महाराज की. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब की. भांडवल कर दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया. रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही तेच आहे, नशाही तेच आहे. कारण माहित आहे जर आज छत्रपती नसते ही महापुरुष नसते तर कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. विचारावं लागलं असतं जहापणा थोडा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले. 50 वर्ष कशाच्या सप्त्याला. एखादं कीर्तन झालं असतं तरी फार पुरेसं. आज हा 50वा अमृत महोत्सव हा सुवर्ण महोत्सव तुम्ही सामर्थ्याने करू शकताय. त्याचं कारण आहे त्या संतांनी त्या महापुरुषांनी आपल्यासाठी जीव पणाला लावला म्हणून ही माती पवित्र करायची ताकद आहे. म्हणून या मातीत भजन कीर्तन करायची ताकद आहे. पण त्यांना साष्टांग दंडवत आहे. मग त्याच्यानंतर ही आर्मीत असणारी पोरं ज्यांच्यामुळे आपण सामर्थ्याने जगतो. आणि माझी विनंती आहे 15 ऑगस्ट 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन हा कुठल्याच जागीरदाराच्या आणि कुठल्याच पदाधिकाऱ्याच्या हाताने तिरंगा फडकवायचा नाही. माझ्या कीर्तनातून काही घ्यायचं असेल तर सामर्थ्याने सांगतो तुमच्या गावाला तिरंग्याला हात लावायची त्याचीच हिंमत आहे ज्याने देशासाठी आपला प्राण पणाला लावला. त्या कुटुंबाला तो तिरंगा समजतो. त्या आईला माहित आहे आपलं पोरग देशाच्या लढाईसाठी गेल्यावर काय जीवावर बेतत आहे. त्या बापाला माहित आहे अरे बायको जेव्हा नवऱ्याला देशाच्या सुखासाठी लढायला पाठवते ना. अरे लेकरू जन्माला येतं 5-6 महिन्याचं होतं तरी त्याला बापाचा चेहरा दिसत नाही. ही जी वेदना आहे ना ती त्या कुटुंबाला त्याला जाणीव आहे त्या तिरंग्याची. कोणालाही नाहीये रे. हे पैशावाल्यांना काय याची जाणीव आहे. ह्यांना काही गरज नाही. म्हणून विनंती आहे हे सामर्थ्याने सांभाळा विषयाकडे. तेव्हा मला कळतंय जरी तुझ्यात आणि माझ्यात फरक राहिला नसला तरी माझं तुझ्यावर एवढं प्रेम असावं की मला याची चिंता वाटू मी देशासाठी देवासाठी धर्मासाठी देहपणाला लावावा. ह्या 3 गोष्टीसाठी माझा देह द्यावा. मी नाही चिंता करावी याची.
सामर्थ्याने जीव टाकावा. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्येची पोरगी नामदेव तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा नामदेवरायांचं कीर्तन ऐकायला बसलेली. वाईट वाटलं. शेजारपाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. कीर्तन नामदेवरायांचं टाळ घेऊन कीर्तनाला ज्ञानोबाराय उभा आहेत. पायावर मस्तक ठेवलं माऊलींच्या. काय चूक आहे म्हणे माझ्या ज्ञानोबा? वेश्येच्या कुळात जन्माला आले या माझी चूक आहे. माझा बाप मला माहीत नाही, यात माझी चूक आहे. मला परमार्थ करायचा अधिकार नाही. माऊलींनी सांगावं, अगं तुझा काय आणि माझा काय, बाप एकच आहे, जो विठेवरचा नायक आहे. जा त्याच्याजवळ सामर्थ्याने उभी टाक. पण लक्षात ठेव, एकदा दारात गेली देवाच्या की पुन्हा दुसरीकडे नजर जाता कामा, दुसरीकडे पावलं जाता कामा. निष्ठावंत उभी टाक. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा एवढ्या देखण्या होत्या. सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलायचं, एवढं सुंदर तेजस्वी आणि वैरागी स्वरूप कान्होपात्र्यांचं होतं. नेमकं तरुण वयात, 16वं वर्ष म्हणजे नेमकं तरुण वयात आलेल्या. पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेतल्या, पंढरीच्या गाभाऱ्यात नाचायला लागल्या. पहिलं पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. बिदरचा राजा राजगादीवर होता, दर्शनासाठी आला. शेवटी राजाच तो मोहात आणि पैशाच्या घमेंडीत बुडालेला. त्याला ती सुंदर मुलगी भावली. कोणाची आहे? वेश्याची आहे. तिला म्हणावं, इथं काय नाचते, दरबारात नाच, म्हणेल ते देईल, बोलवा तिला. येत नाही, राजाचं ऐकत नाही. एवढा माज वेश्येचा असून धरून आण तिला. सैनिक पाठीशी लागले. जीवाच्या आकांताने कान्होपात्रा पळतात. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलं, काही झालं देवाचं दार पुन्हा सोडायचं नाही. पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा याची देही याची डोळ्यात जगाचा मालक पाहिला. ज्या लोकांनी पायरीला स्पर्श करू दिला नाही, आज त्या विठ्ठलाने मला जवळ बोलवून घेतलं. कुठल्या का कुठल्या कारणाने होईना विठ्ठलाचं दर्शन झालं. तुझं पाहता दृष्टी न फिरे, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. त्या कान्होपात्रेनं चरणाला विठ्ठलाच्या मिठी मारली. तिला वाटलं आता मला देवाला वेगळं करायची कुणाच्यात हिंमत नाही. तुका म्हणे बळी जीव दिला. कान्होपात्रेनं एका क्षणात देह सोडला विठेवरच्या मालकाच्या चरणावर. तरी लोक म्हणली, मेली ती मेली, देवाच्या पायावर मेली, जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. समाज असतो, किरणष्टच बुद्धी त्यांची. लोक आहेत ते. अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या सुंदर मृतदेह शेजारी अनंत ब्राह्मण झोपले. मध्यरात्री माझा जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात गेलायत कधी पंढरपूरला? मरायच्या आधी जा. दर्शन घेतलं रांगेनं तर एक फांदी आडवी लागेल तुम्हाला. ती फांदी म्हणजे कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे, ज्याची फांदी आडवी आहे. नामदेवराय म्हणले, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही या पोरीला तुझ्या आधी का मस्तक लावायचं? कोणीही छटछूट पोरगी तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. सगळ्यात मोठं वचन आहे, दृष्टी न फिरे. तुझ्याशिवाय दुसरं काही नाही आवडलं की तू सांभाळल्याशिवाय राहत नाही. काही नाही करायचं. हरिमुखे फक्त सदा नामघोष करू, तेने सदा चित्ता, मग सर्व सुखले आलं. एकदा मन तुझ्या चरणी आलं आणि मन तुझ्या चरणी येण्यासाठी मुखात तुझं नाव यावं, तुझी आवड लागावी, अजून काय पाहिजे? प्रेमाने भजन. विठो पाय राखो मा, हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने
ढोबार कुमाई ढोबार जय कुमाई जय ढोबार कुमाई 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 बोला कुंडली कवरदे हरी ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय अपने माता पिता की जय भैरव दादा भले हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास. माणसं सप्ताह कमी करतात. 7चा 5वर, 5चा 3वर, 3चा पुन्हा कालान जागर एकावरच. पण सप्ताह वाढवताय तुम्ही. 7चा 9, 9चं 12, आता 12चं 15ही करचाल. आणि खरं सांगू, ही वाढवणारा जो विठेवरचा मालक आहे ना, तो तुम्हालाही सद्बुद्धी देतोय. तुमचं खरंच पूर्वजन्माची पुण्याई आहे की 50 वर्ष सामर्थ्याने तुमच्यात अखंडितपणे सप्ताह चालू आहे. भाग्यवान माणसं आहात. एवढं सुंदर नियोजन अगदी ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून सर्वांच्या मदतीतून होत आहे. अगदी सामर्थ्याने तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य सगळीच महाराज मंडळी असतील. त्यामध्ये विठ्ठल महाराज असतील, त्याचबरोबर सचिन महाराज असतील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण देवीदास महाराज असतील. अगदी गोड सुंदर, तेवढाच उत्कृष्ट गळा ज्यांचा आहे आणि तेवढंच अभ्यास आणि ज्ञान ज्यांच्याकडे आहे. साष्टांग दंडवत या बहिणीचा तुमच्या चरणावर. गोड गातात या 2 मुली, त्यामध्ये हरिभक्तपरायण आरतीताई, हरिभक्तपरायण निशाताई, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. आधी माऊलींचा आशीर्वाद आहे. आज या वयात जर संप्रदायात तुम्ही सेवा करताय तर अर्थातच तुमचं वैभव विठेवरचा मालक वाढवल्याशिवाय राहणार नाही. माणसाला वाटतं फार सहजासहजी मिळतं ह्या गोष्टी. नाही, मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 23चीच आहे मी. माझं वय 23च आहे. पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यातही काही नवल नाही आहे. माझा बाप माळकरी आहे. माझा आजा पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. अखंडितपणे माझ्या आजोबांनी पखावाज वाजून आयुष्य घालवलं. आयुष्यभर त्यांनी सेवा केली आणि फळ माझ्या पिढीला मिळालं. ही ताकद परमार्थात असते. कष्ट त्यांचं आहे, सुख मी भोगते. ही ताकद लक्ष उगाच देव आवडत नाहीये. आणि ही शिकलेली म्हणजे आम्ही काही अनएज्युकेटेड नसतो रे. माझं लॉचं लास्ट इयर आहे, मी शिकतेय. आणि हा जो काही कीर्तनाचा पैसा मला मिळतो ना, पहिली तर लोक देतच नव्हती. मी म्हणलं ना, प्रसिद्धी आल्याशिवाय नाही बाबा काही खरं. तोपर्यंत तुम्ही धीर धरा, स्टेबल राहा, घाई करू नका. आपलं काय होतं, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं तरी वाढत नाही होता. इथे थोडा धीर धरावा लागतो. अगदी परमार्थात सुद्धा मंथोनी नवनीता तैसे घे. वेळ आला की देव प्रसिद्धी सुद्धा देतो, वैभव सुद्धा. एक 13-14 वर्ष कीर्तनाला झाली माझ्या. तिथून पुढे थोडीशी प्रसिद्धी यायला लागली. सहनही फार केलं. मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. मला आयुष्यात एवढंच कळलं की आपलं कोणी नसतं. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ असते तेव्हा साथ देणारे दोघंच असतात, माय आणि बाप. याच्या पलीकडे कोणी साथ देत नाही, म्हणून तेच विठ्ठल असतात. बाकी जी लोक तोंडावर चांगलं म्हणतात ती पाठीशी वाईट म्हणल्याशिवाय तो समाज आहे. त्यामुळे अनंत वाचाळ बरळती बरळ. फक्त आपण आपल्याशी प्रामाणिक राहायचं. आपलं चुकलंय से सॉरी हो रिकामा, आणि जसं आहे तसं जगाला दाखवायचं. याच्या पलीकडे काही नाही. समर्पक राहायचं, नम्रतेनं राहायचं, एवढं कळतं. त्याच्यामुळे आज जेवढा काही 3-4 वर्षात मी पैसा कमवला कीर्तनाच्या माध्यमातून, असं कीर्तनाच्या व्यासपीठावर उभा टाकून अशी नजर वर करून सांगू शकते, 1 रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी माझ्या पावती पुस्तकाचा स्पर्श नाही आहे, फक्त आणि फक्त कीर्तनाचं मानधनाच्या व्यतिरिक्त 1 रुपयाचा कोणाचा न घेता या कीर्तनाच्या मानधनावर आज 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था मी उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब पोरगी सामर्थ्यानं शिकते. आज 90 ते 100 मुली माझ्याकडे 5वी ते 12वीच्या वयोगटाच्या आहेत. त्यांच्या शालेय खर्चापासून त्यांच्या आध्यात्मिक खर्चापर्यंत सगळं मी सांभाळते. आणि असं नाही, माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. 5 मजली संस्था आहे माझी. कधी आलात बार्शीला तर नक्की या बघायला. किचन वेगळं, हरिपाठाचं प्रांगण वेगळं आणि पाठाचा हॉल वेगळा. पाठासाठी माझे गुरुवर्य जयवंतदादा बोधले
यांचे सहशिक्षक सहवर्ग शिक्षक आमचे दत्ता महाराज हुके हे वेदांताचं शिक्षण देतात, संहिता देतात. पेटी जे आहे ते भैरू गुरुजी शिकवतात आणि पखावाज माऊली महाराज आणि बाकी जे काही उरलं कीर्तनाचं आहे जे बोलायचं वगैरे हे मी शिकवते. माझे वडील सामर्थ्याने गोड पेटी वाजवतात, तेही म्हणजे माझं पूर्ण कुटुंब. माझी आई जेवणाचं वगैरे सगळं त्यांच्या करते, बायका पण आहेत. असं मुली गादीशिवाय झोपत नाही, आरो फिल्टरशिवाय पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ नाही. म्हणजे माझ्या पाठाच्या हॉलमध्ये सुद्धा AC आहे. एका रूममध्ये फक्त 4च मुली, अशा प्रत्येक फ्लोअरला 6 रूमा मी काढल्या. अटॅच वॉशरूम बाथरूम काढलं, कारण मुलींची संस्था. प्लस 18 ते 19 CCTV कॅमेरे आहेत माझ्या संस्थेमध्ये. सामर्थ्याने आम्ही